पूजा चौहान खुदकुशी मामले में वजीर जंगलात संजय राठौड़ के खिलाफ मुकदमा दर्ज करने का मुतालबा जोर पकड़ता जा रहा है। इस मसले पर बीजेपी के खवातीन विंग महिला मोर्चा की जानिब से रियासतगीर पैमाने पर चक्का जाम आंदोलन किया गया। नांदेड़ में भी बीजेपी के महिला मोर्चा से वाबस्ता खवातीन कसीर तादाद में सड़कों पर उतर आई और उन्होंने पूजा चौहान खुदकुशी मामले पर अपना एहतजाज दर्ज करते हुए चक्का जाम किया। जिला परिषद की मेंबर प्रणीता देवरे चिखलीकर की क़यादत में शिवाजी नगर ओवरब्रिज पर यह चक्का जाम आंदोलन किया गया। वाज़ेह है कि पूजा चौहान खुदकुशी मामले को पेश आए 19 दिन हो चुके हैं। इस मामले में रियासती वजीर जंगलात संजय राठौड़ और अरुण राठौड़ के दरमियान किए गए फोन कॉल की रिकॉर्डिंग सोशल मीडिया पर वायरल हो चुकी है। इसके बावजूद भी पुलिस की जानिब से कोई कार्रवाई नहीं की गई। उन्होंने महाविकास अघाड़ी पर इल्जाम लगाया कि वो भी संजय राठौड़ की हिमायत कर रही है। एहतजाजी मुजाहिरीन ने मुतालबा किया कि संजय राठौड़ को फौरी अपनी वजारत से इस्तीफा दे देना चाहिए। एहतजाज के दौरान एहतजाजी मुजाहिरीन की बीजेपी कारकुनान के साथ लफ्जी झड़प का नजारा भी देखने को मिला। वाज़ेह है कि एक तरफ तो दिल्ली में एहतजाज कर रहे किसानों को बीजेपी और खुद वजीर आजम आंदोलन जीवी करार देकर एहतजाज करने वालों को तनकीद का निशाना बना रहे हैं, लेकिन उन्हीं के पार्टी के लोग जब महाराष्ट्र के अलग अलग शहरों में इस तरह से एहतजाज कर रहे हैं तो उन्हें क्या कहा जाए, ये भी एक बड़ा सवाल है। आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर संजय राठोड या मंत्र्याच्या विरोधामध्ये आज आम्ही चक्का जाम आंदोलन केलेलं आहे। फक्त एकच उद्देश आहे की आम्ही 19 दिवस वाट बघितली। आपण जर बघितलं असेल तर प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सगळ्यावरती त्या क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या। त्या ज्या 9 क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या त्या प्रत्येक क्लिपमध्ये आपल्याला जाणवत होतं की एका मंत्र्याशी तिचा संवाद चालला होता। अरुण नावाचा मध्यस्थी त्या ठिकाणी त्यांना ब्रीफिंग करत होता। एवढं सगळे स्पष्ट एव्हिडन्स असताना सुद्धा त्या मंत्र्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं, एक नैतिक जिम्मेदारी सांभाळून। पण त्यांना माहिती आहे की आपण एकदा सत्तेवर आलेलो आहोत, आपलं कुणी बिघडू शकत नाही। या आवेरावीमध्ये त्यांनी 19 दिवसापासून या ठिकाणी राजीनामा दिलेला नाही आहे, स्वतःची गुन्हा कबूल केलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी, साधा FIR नोंदवून घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी टाळाटाळ करतायत। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। पोहरादेवीवरती संजय राठोड गेले, स्वतःला असं प्रेझेंट केलं जसं काही ते त्या भागाचे हिरो आहेत, एखाद्या समाजाचा चेहरा पांघरून त्या ठिकाणी त्यांचे कृत्य। कारण आज जर बघितलं असेल तर OBC समाजाचे सगळे नेते आमच्या सोबत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाचा विषय इथं येत नाही आहे। या ठिकाणी गुन्हा आहे, मग गुन्ह्याला जात नसते। त्यामुळे त्यांनी जो एक अक्षम्य गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे आमची महिला मोर्चाच्या वतीने एकच मागणी आहे, संजय राठोडला राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांच्यावरती कार्यवाही होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे। नाहीतर आता असं होईल की आपण सत्तेत आलं की आपल्यावरती काही होणार नाही असं म्हणून या ठिकाणी आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य आहे आपलं, मग ते सिद्ध करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे।